समोर संघ तो एक मातब्बर संघ, एक आरवलेश्वर आरवली संघाचा कडनं गोलंदाजी मार्गवर बाबा हा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं एक षटक असेल या इनिंगचं अनिवार्य षटक आणि या पहिल्या इनिंगचं पहिलं षटक. पंचांकडनं सामना चालू होण्याचा इशारा येतोय. मेन पंच सुनील नाईक, तसेच स्क्वेअरलेग पंच उदय माडगूळकर, तसेच आमच्या या स्पर्धेसाठी एक अनुभवी पंच युवा पंच रोशन पेडणेकर या स्पर्धेसाठी तुमचं पण सहर्ष स्वागत. यावेळी फुलर लेंथचा चेंडू आडव्या पॅडने खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला लेग बिफोरचा अपील होतंय, अपील यशस्वी होते. पंचांचा हात मात्र आकाशाकडे येतोय आणि पहिल्या चेंडूवरती एलबीडब्ल्यू हा फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी पहिल्या चेंडूवरती एक पहिलाच ब्रेक थ्रू मिळवून देतोय बाबा. हा आरवली शहर आरवली संघ एक अक्षयचा एक घरचा संघ असेल, अक्षयला माहीत आहे, कारण एक बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धामध्ये आरवली शहर आरवली संघ मला दिसतोय. बऱ्याच ठिकाणी एक विजेता संघ म्हणून नेहमी या संघाचं नाव घेतलं जातंय. एक अनुभवी असा एक मातब्बर संघ आहे, अनुभवाने नटलेले फलंदाज अक्षय तुझ्या संघात आहे. काय बोलशील या तुझ्या संघाबद्दल? जी हाँ बिल्कुल, अगर तारीफ की जाए बाबा की तो मैं अक्सर कहा करता हूँ कि मछली जल की रानी है और रफ्तार इस गेंदबाज की निशानी है. बेहतरीन रफ्तार के साथ गेंदबाजी करते हैं ये खिलाड़ी. हल्का सा कर भी मामला नॉट गेंद के बारे जरूर बना था, लेकिन सिंगल मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. बरोबर, अक्षय बराच अनुभव हा पणाला लावा लागतो, कारण अनुभव हा विकत घेता येत नाही. त्या अनुभवासाठी संघर्ष कष्ट करावे लागते. माणसाकडे इच्छा शक्ती जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेच काम अशक्य नाही, अशक्य शक्य करावं लागतं आणि ते बाबाकडनं पाहायला भेटते. अनुभव आहे पुन्हा एकदा सुसज्ज होते षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट ऑफ राऊंड विकेट. या षटकातील पहिलं अनिवार्य एक महत्वपूर्ण षटक. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचे दोन हात समांतर, पंच शारीरिक कॉन्फरन्स मध्ये येत आहेत. सुनील अतिरिक्त धाव दंडात्मक कारवाई पंचांकडनं होते आणि गुणलगा कक्षामध्ये एक धावांची भर होते आणि धावसंख्या धावपलकावर 2 धावा धावपलकावर. प्रथम फलंदाजी करताना मैत्री स्पोर्ट आडेली संघ, मैत्री स्पोर्ट आडेली संघ बराच अनुभव या संघाकडे. निश्चितच आमचे मित्र एक सन्माननीय आमचे मित्र सुमित कायशेकर यांचा संघ आत्ताच फोन आला होता. आपल्या संघासाठी खूप शुभेच्छा आणि या मंडळाला पण बऱ्याच वेळा आज गोव्यात आहे समालोचन करण्यासाठी. सुमित कायशेकर तुला पण मिस करतोय, बऱ्याच वेळा या मैदानावरती समालोचन केलं. या शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळीचा संपर्क होत नाही आणि बाकीचं काम पाहतोय एसटी रक्षक आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. सुरेख गोलंदाजी बाबाची जकळून ठेवणारी एक निशब्द करणारी अक्षय गोलंदाजी, कारण तुझ्या घरचा संघ आहे, तुला माहित आहे, कारण या संघाकडे पाहिलं तर अनुभव आहे आणि अनुभव पणाला लावताना बाबा. यावेळी चेंडू हवेत फटका फसतोय लो मॅन्स लाईन मध्ये. वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक घेतोय, सत्य शेवटी बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचतोय आणि एक सुरेख क्षेत्ररक्षण बॅकअप मात्र सुरेख. तोपर्यंत एकरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येकडे आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच संतोष मागच्या आठवड्यात झालेल्या कोनापाल मध्ये 10,000 ची टुर्नामेंट होती ती, जिकडे आरवली शहरी टीम आमची खेळली आणि तिकडे फायनल मध्ये विजयी संघ ठरला आरवली संघ. बरोबर, यावेळी फटका फसतोय, मिस्टँग होतोय, इथं मात्र थोडं क्षेत्ररक्षक चूक करतोय. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक आणि मात्र फलंदाज थोडी घाई करतात. अतिघाई संकटात नेते क्रिकेटमध्ये आत्महत्येला संबोधली जाते आणि मालवणीत सांगायचं झालं तर गाव फिरा निलो आणि होमऱ्या कापतान मिलो असा फलंदाज बाद होतोय. दुसरा एक मोहरा मात्र एक बाहेला एक प्रॅक्टिस पॅव्हलियन
स्वप्नील नावाचा मात्र एक फलंदाज माघारी परतोय, थोडा नाराज करतोय, अतिगाई संकटात नेते, क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं होतं. तर ते शेवटी मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतं आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिर होते 4 धावा. डीजे नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. तो चौथ्या क्रमांकासाठी या टीमचा एक आधारस्तंभ असेल, या टीमचा ट्रम्पकार असेल, एक बराचसा अनुभव आहे. रिव्हर्स स्वीप शॉटचा एक किंग साई नाईक हा मात्र फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. साई नाईकवर मोठी जबाबदारी असेल, संघाचा आधारस्तंभ आहे. साई नाईककडे बराच अनुभव, टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आणि टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये एक उभरता खेळाडू साई नाईक स्ट्रायकर एंडच्या दिशेने गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बाबा एक निशब्द करून ठेवणारी गोलंदाजी. यावेळी सुरेख चेंडू इनसाइड आउट, टॉप एज, चेंडूच्या खाली शॉट, स्लिपला क्षेत्ररक्षक होता सुरेख झेल, प्रोटेक्शन होतंय शॉर्ट टर्न क्षेत्रामध्ये. साई नाईक थोडं नाराज करतोय. निश्चितच साई नाईक वर मोठी जबाबदारी. नाईकची विकेट. मित्रांनो, साई नाईकला जर निश्चितच या कॅच जरी कुठे जीवदान भेटलं असतं तर ते संधीचं सोनं केलं असतं. म्हटलं जातंय मालवणीत एका जर तुम्ही मटी उभी करू दिल्यात तर त्यांनी खुटी उभी केलीच समजा. पण एक सुरेख झेल साई नाईकचं आणि एक मोठा मासा जाळ्यात अडकला जातोय. आरोली संघाचा गोलंदाज बाबाची तारीफ करत होता अक्षय. सुरेख गोलंदाजी, अनुभव लागतो, अनुभव पणा लावा लागतो, कारण अनुभवी खेळाडूला मात्र माघारी पारत करतो मात्र साई नाईकला. धावसंख्या धावफलकावर स्थिर होते ती 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. थोडं मात्र संघाची संत सावध कासवाच्या गतीने हरणाची गती घ्यावी लागेल, कारण 4 षटकांचा सामना उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. यावेळी ऑन साइडला चेंडूचा प्रवास, एक मनगटी फटका पाहायला भेटतो. एक धाव पूर्ण होते, स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, इथं मात्र बॅकअप होतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येत 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 7 धावा धावफलकावर. वामन वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडनं या पहिल्या इनिंगचं दुसरं षटक घेऊन सुसज्ज होतोय. राईट अप ओव्हर द विकेट वामन. आपासाठी नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. आपा स्ट्राईक एंडला. यावेळी ऑन साइडला चेंडूचा प्रवास, लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. सर ते शेवटी एकेरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येत आणि बघता चेंडू मात्र सीमा रेषे बाहेर. छत्रपतींचा शावा मिळाल्या 4 धावा. सुरेख फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहायला भेटतोय. पॅडलशिपचा फटका होता, शफल झाला बराच. एक स्कूपचे फटके बऱ्याच वेळा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला भेटते. आपण पाहिले रोहन लोणेच्या बॅट मधनं आणि टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा यांच्या बॅट मधनं नेहमी हे फटके पाहायला भेटतात. एक सुरेख फटका मात्र पाहायला भेटतो आणि 4 धावेने धावफलक पुढे सरकतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 11 धावा. दुसरं षटक क्रमांक प्रगतीपथावर. साई नाईकचा एक विकेट बाद झाल्यानंतर साई नाईक मात्र माघारी परतला. त्यानंतर आत्मविश्वास हा महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. तो आत्मविश्वास मनोबल दुनावतं आरोली संघाचं. त्यानंतर ते रंग उधवायला सुरुवात करतात, कारण साई नाईक सारख्या एक मोठ्या खेळाडूला मात्र डग आउटचा शिकार मात्र करतात ते आरोली संघाचे खेळाडू. गोलंदाजी बारवर वामन. राईट अप ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळी सुरेख चेंडू लोअर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला जातोय. शॉर्ट सिपर कव्हर मात्र गॅप आहे तिथे. 1 धाव. एकेरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येत जोखमीच्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल मात्र 2 फलंदाजांमध्ये पाहायला भेटतोय आणि या दुहेरी धावसंख्येने
निशब्द झालेले धावफलक मात्र बऱ्याच वेळाने पुढे सरकतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 13 धावा. दुसरं षटक हे प्रगती पथावर. आना आणि आपा ही मात्र जोडी जमलेली मैदानात संघर्ष करावा लागेल. जोडीला मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला संघर्ष करावा लागेल, कारण 40वी 50वी गाठावी प्रतिसंघ स्पर्धेसमोर आपल्याला सन्मानकारक धावसंख्या ठेवायची आहे आणि तो संघर्ष गोलंदाजीत करावा लागेल. यावेळी सुरेख चेंडू इनसाइड आउट. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वन बॉल सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका. सुरेख ऑफ राईचा फटका, कोल्ड राईचा फटका. लेदर क्रिकेटमध्ये बॅट मधनं वामन गोलंदाज. षटका दिली पुढील चेंडू. यावेळी ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू बाहेर होता, पण मात्र हलक्या हाताने कट केला जातोय चेंडू. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये पंचांकडनं डॉट चेंडूचा इशारा येतोय. थोडा नैसर्गिक अडथळा या मैदानामध्ये आपण पाहतात, त्यामुळे एक डेड बॉल पंचांकडनं येतोय. कॅन्सल बॉल होतोय. त्यानंतर पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वर वामन हा गोलंदाज. थोडं मात्र मागणं म्हणेल मी 12 धावा खर्च करतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय, कट केला जातोय. शॉर्ट पॉइंटला प्रोटेक्शन आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक रोटरी होते आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकतोय. 18 धावा डबल कव्हर संघर्ष करावा लागेल. एक मी म्हणेन 40-45 गाठावी लागेल मैत्री स्पोर्ट आडली संघाला. यावेळी फ्लर लाईनचा चेंडू ऑन साईडला टोलवला जातोय. डी वायडी श्लोंगलचा क्षेत्ररक्षक घेतोय. प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण होते. एकेरी धावसंख्येचे पावले दुहेरी धावसंख्येत. खराब क्षेत्ररक्षणचा पुरेपूर फायदा घेतात दोन फलंदाज, कारण प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. जसं राजकारणामध्ये एक मत महत्वाचं असतं, शिक्षणामध्ये एक गुण आणि क्रिकेटमध्ये एक धाव ही लाख मोलाची. थेंबे थेंबे तळे साचे. आपल्याला एका धावाने आपलं स्कोरबोर्ड वाढवायचं आहे. त्याच प्रकारे सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट पाहायला भेटते, कारण अनुभव पणाला लावा लागतं. कारण साई नाईकने नाराज केलं, पण आपल्या एक या संघासाठी खिंड लढावी लागेल. प्रतिसंघाच्या फलंदाज एक प्रत्येक खेळाडूला मिडल ऑर्डरच्या फलंदाजाने चांगली फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. सुरेख एक आयोजन पाहायला भेटते. झेंडोवा चषक 2022 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा एक कुंभमेळा, जणू क्रिकेटचा एक कुंभमेळा तसंच क्रिकेटचा एक विद्यमान सोहळा रंगतो या मैदानावरती. एलिस्टर हा गोलंदाज सुसज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक असेल संघाकडनं पहिल्या इनिंगसाठी. या तिसरं षटक घेऊन सुसज्ज होतोय एलिस्टर हा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट आपासाठी. आपा मात्र स्ट्रायकर एंडला सुसज्ज होतो. वैयक्तिक 13 धावसंख्येचं योगदान देतो. एकाची खिंड लढवतो आपल्या संघासाठी. यावेळी इनसाइड आउट चेंडू हवे. चेंडूच्या खाली शॉर्ट गलीचा क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय. चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आपल्याला टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कर्नर कार्ड ठरू शकतो हा खेळाडू, कारण जीवदान भेटतंय आपायला. कारण आपाची फलंदाजी पाहिली अक्षय तर आल्यापासून मोठे फटके त्याच्या बॅट मधनं आलाय. सेन्सिबल क्रिकेट. जर आपाचा झेल तुम्ही सोडला मित्रांनो, मालवणीत म्हटलं जातं एका जर तुम्ही मटी उभी करू दिल्यात तर ह्यांनी खुटी उभीच केली समजा. त्याच प्रकारे एक झेल सुटला घेता तो मात्र आपाचा. एलिस्टर राईट ब्राउड विकेट. शॉर्ट ऑफ लाईन फुल करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस फलंदाज थोडं मात्र एस्ट्रेक्शकडनं चूक होते. चेंडूचा प्रवास चाललाय डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एकरी धावसंख्येची पावले दुहेरी धावसंख्येची पावले. तिहेरी धावसंख्येकडे सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल या दोन फलंदाजामध्ये. स्ट्राईक रोट होते आणि 3 धावेने धाव फलक पुढे सरकतोय. सांघिक धावसंख्या 24 धावा. धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय टॉस जिंकल्यानंतर मैत्री स्पोर्ट आडली संघ आणि गोलंदाज मार्कवर एलिस्टर राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन फोन केला जातोय मिड विकेट आणि स्कोरले क्षेत्ररक्षकाच्या
मधून चेंडू सीमा रेषेबाहेर ऑफ साइड से है सलमान खान, लेग साइड से है शाहरुख खान सा, बीच में से गई प्रीति जिंटा, सुरेख फटका आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 28 धावा. सुरेख फटका. मी म्हटलं मित्रांनो, कॅच लो मॅच लो, ज्या आपाचा तुम्ही झेल सोडला तो आपा तुम्हाला कर्णधार ठरू शकतोय, टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. क्रिकेटमध्ये कॅच लो मॅच लो असं म्हटलं जातं मित्रांनो. गोलंदाजी मार्ग एलिस्टर, राईट राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, आकुट टप्प्याचा चेंडू होता, थोडा स्विंग झाला आणि फलंदाज मिस होतोय आणि चेंडू फळीचा संपर्क नाही. बऱ्याच वेळाने एक निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. 28 धावा धावफलकावर. एलिस्टर हा गोलंदाज. षटकातील पुढील चेंडू. यावेळी शॉट प्लेन बॅक फुटवर येतोय, मोठा फटका, चेंडू उडवला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन होत आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या वयात येऊन चेंडू पडतोय. एक सुरेख झेल मात्र आपा याचा आणि आपा या वादळाची खेळी मात्र संपुष्टात येते. सुरेख फलंदाजी. या वादळाला सरते शेवटी मात्र शांत केलं जातं आरवलीश्वर आरवली संघाकडनं आणि या एक सुंदर खेळीचं कौतुक करावं लागेल, कारण एक 18 या धावसंख्येची खेळी मात्र ज्याच्याकडनं पाहिली, एक आग खाता आणि इंगळ वक्ता अशी फलंदाजी, कारण संघाला गरज होती मित्रांनो. कारण त्यांचा मेन हुकम एका मात्र थोडा साई नाईकने नाराज केलं, त्यानंतर संघाला एकाकी खिंड लढवली आपाने आणि सन्मानकारक धावसंख्या आपल्या संघाला देतोय आणि धावसंख्या स्थिरावते ती 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. एलिस्टर यावेळी इनसाइड आउट, लीड गेज होती पण नो मॅन्स लँड. पंचांकडनं लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येते. चौटी एकेरी धावसंख्येने धावफलक 29 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एलिस्टरची गोलंदाजी मात्र एक अनिवार्य पहिलं षटक संघाकडनं तिसरं षटक होतंय ते समाप्त होते. 3 षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावर 29 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. मैत्री स्पोर्ट आडली संघ या स्पर्धेतील संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैत्री स्पोर्ट आडेली संघ वर्सेस आरवलीश्वर आरवली या 2 संघामध्ये हा सामना, चुरशीचा सामना. गोलंदाजी मार्कवर ऋषी हा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील या पहिल्या इनिंगचं शेवटचं सांगता करणारं, भैरवी घालणारं शेवटचं षटक ऋषी गोलंदाज घेऊन सज्ज होते. एक हाणामारीचं षटक असेल, सांगता करण्याचं भैरवी घालणारं षटक हाणामारीचं, आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये एक निशब्द करणारी गोलंदाजी करावी लागेल. प्रतिसंघाच्या फलंदाजांना ढकलून ठेवणारी गोलंदाजी करावी लागेल. पाहायचंय एक फलंदाजाचा एक संघर्ष पाहायला भेटतो की गोलंदाजाचा या षटकामध्ये. यावेळी फलंदाज चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण होते, चेंडूला स्टॉप केला जातोय फॉलोथ्रूवरती ऋषी, पण एक धाव चौटी पूर्ण होते. एक मात्र बॅकअप शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. सरते शेवटी एक धाव. एकेरी धावसंख्येने धावफलक 30 या धावसंख्येवर येऊन टेपते. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. एक मोठा प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा इरादा असेल फलंदाजाचा, आणि त्या इराद्याला मात्र गोलंदाजाला मात्र पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी मात्र पाहायला भेटते. ऋषी स्क्रीनवर येतोय. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. पुढील चेंडू घेऊन पंडितसाठी यावेळी फुलर लेनचा चेंडू, सुरेख चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप बाहेर खेळायचा प्रयत्न होता, पण एक सुरेख चेंडू फुलर लेनचा मात्र प्रयत्न फसतोय. चेंडू फळीचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतोय एसटी रक्षक. निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. या हाणामारीच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय ऋषीचा. राईट अप राऊंड विकेट पंडित साठी सुसज्ज येतो. पंडित ट्रॉफी गेजवर स्ट्राईक एंड. यावेळी पुढे सरकून फटफुटून येतोय. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, तर मात्र फटका फसतोय आणि फलंदाज मात्र माघारी परततोय. तो पंडित मात्र
दंडकचा शिकार ठरतोय. हॅलो, सोनल हा मात्र फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. षटकातील पुढील चेंडू ऋषी आउट विकेट. उलटो असेनो साइडला एक स्टंप, खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, दिशा भरकटते. पंच शाहरुख पोस्ट मध्ये येतात. पंचांकंड दंडात्मक कारवाई होते. अतिरिक्त एक धाव गुणलेखक कक्षामध्ये येते आणि या एकच धाव संख्येने धावफलक 32 धावा, 32 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक ऋषी हा गोलंदाज या हाणामारीच्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सुसज्ज होतो. मी म्हणेन षटक एक सुरेख गोलंदाजी अक्षय, कारण जखडून ठेवणारी प्रतिसंघ फलंदाजांना एक निशब्द करून ठेवणारी हे हाणामारीचं षटक. थोडा प्रेशर असतो मित्रांनो, दबाव असतो शेवटचं षटक. यावेळी इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडूचा, नो मॅन्स लाईन मध्ये चेंडूचा प्रवास, एक शॉर्ट बॅकवर्ड गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षण होता. इथं डायरेक्ट हिट फलंदाजाला यावं लागेल. डायरेक्ट चंद्रार. फलंदाज सुबत नावाचा फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय. षटकातील हा पुढील चेंडू, शेवटचा हाणामारीचा षटक ऋषी राऊंड विकेट. यावेळी शपल चाला ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न, पदोत्रुवती सूर्य क्षेत्ररक्षण होतंय ऋषीचं, पण एक धाव सहजासहजी दोन फलंदाज पूर्ण करतात. एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 34 धावा, 34 रन्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं इनिंगचा हा शेवटचा षटकाचा खेळ आणि या हाणामारीच्या षटकामध्ये एक मी म्हणेन ऋषीची एक सुरेख गोलंदाजी, जकडून ठेवणारी, प्रतिसंघाच्या फलंदाजांना निशब्द करणारी. कारण या हाणामारीच्या षटकामध्ये थोडा प्रेशर असतो, दबाव असतो, पण एक सहजासहजी गोलंदाज मात्र प्रतिसंघाच्या फलंदाजांना जकडून ठेवतोय. यावेळी शॉट ऑफ लाईन ऑन साईडला शपल झाला, तो क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, पण एक धाव सहजासहजी दोन फलंदाज पूर्ण करतायत. एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या 35 धावा प्रथम फलंदाजी करतोय तो मैत्री स्पोर्ट आडली संघ आणि 35 धावा करतोय. 4 षटका अखेरीस 35 धावा करतोय आडली संघ आणि 36 धावसंख्येचं पाठलाग करायचं आहे ते मात्र आरवलीश्वर. आरवली संघाला 24 चेंडू आणि 36 धावा. काय होणार, काय घडणार, कोणता संघ हा संघर्ष करणार आणि प्रगतीच्या वाटचालीत जाणार ही आलेली वेळ ठरवणार. तोपर्यंत मायक्रोफोनवर बदल होते. आमचा हिंदीचा बुलंद आवाज अक्षय धुरी आपल्यासोबत जुळतात. धन्यवाद.
फाइट मुकाबला 36 रनों का लक्ष्य लेके मैदान के बीच में आरवलीश्वर आरवली टीम। स्ट्राइक एंड के ऊपर वामन कावड़े, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर मिस्टर पीटर फर्नांडिस, गेंदबाजी मार्ग के ऊपर रोहित। सीमित 4 ओवर का मुकाबला, एक हाई वोल्टेज मुकाबला मैत्रीपुर आरवली वर्सेस आरवलीश्वर आरवली के बीच में चलता हुआ। सीमित 4 ओवर का मुकाबला, यानी कि 4 ओवर में 36 रन बनाना है। पहला ओवर जो कि पावर प्ले का, 2 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर, और वामन कावड़े जो हार्ड हिटर बल्लेबाज माने जाते हैं, साथ साथ पीटर फर्नांडिस छोटा कद बड़ा पैकेज। पहली गेंद सम्मान दिया गेंद को, बिन गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कारपेट के सारे खेलने का प्रयास कवर के रीजन में, उतनी बढ़िया फील्डिंग यहाँ पर। शाम का मौसम है, 36 रन टारगेट आपको चेस करना है, तो पहले पावर प्ले में कम से कम रन 10-15 रन बनाने होंगे पहले बल्लेबाजी करते हुए। और इसी बीच रोहित चले अपने ओर से दूसरी गेंद, पटकी हुई गेंद आड़े बल्ले के साथ घुमाया, बिल्कुल स्क्वायर लेग के रीजन में, हल्की सी गेंद ट्रैवल होती हुई थर्ड मैन के रीजन में, फाइन लेग के रीजन में गेंद ट्रैवल होती हुई। सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास, तीसरा रन मुकम्मल, दोनों बल्लेबाजों द्वारा बेहतरीन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 3 रनों के तहत पारी का स्कोर मात्र आगे बढ़ता हुआ, पारी का खाता ओपन होता हुआ। अब मात्र स्ट्राइक के ऊपर पीटर फर्नांडिस, छोटा पैकेज बड़ा धमाका, लेफ्टी और लाइटी का कॉम्बिनेशन मैदान के बीच में। लेकिन रोहित को अब मात्र 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, 4 गेंदों का खेल बाकी। और देखते हैं लेफ्ट हैंडर बल्लेबाज किस प्रकार की बल्लेबाजी करते। शुरू में से मैं देख रहा हूं, सुबह से लेफ्ट हैंडर बल्लेबाज ने अच्छा कारनामा किया है, बेहतरीन बल्लेबाजी की है। विपुल पवार हो, ऐसे लेफ्ट हैंडर बल्लेबाजों ने बेहतरीन प्रदर्शन किया सुबह से। अब मात्र पीटर को बेहतरीन बल्लेबाजी करनी होगी। हल्के हाथ से खेले हुआ गेंद, सिंगल रन मुकम्मल, और सिंगल के तहत पारी का स्कोर 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों का खेल हुआ समाप्त। सिंगल डबल के ऊपर निर्भर रहते हुए बल्लेबाज, अच्छी गेंदों का सम्मान करो, खराब गेंदों को आसमान दिखाओ, ये अच्छी रणनीति होनी चाहिए बल्लेबाजों की, और यही रणनीति के ऊपर दोनों बल्लेबाज खड़े उतरते हुए। अंपायर के बाई ओर से फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर रोहित अपने ओर से चौथी गेंद लेकर, शॉर्ट पिच लाइन गेंद, अब मात्र उड़ाया गेंद, काफी देर तक हवा में गेंद देखते नहीं देते, सी मारे के पार, 4 रनों के लिए डीजे। शॉर्ट पिच लाइन गेंद थी, एक पुल शॉट खेला, बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग को क्लियर करते हुए गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। और 4 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल, फिर एक बार गोली की रफ्तार के साथ गेंद निकली, सिंगल रन मुकम्मल, बेहतरीन गेंद यहाँ पर डिलीवर की गई थी। उतने बढ़िया स्ट्रोक कारपेट के सहारे, सेकंड बाउंस खिलाड़ी के हाथ में जाकर गेंद होता हुआ वापिस थ्रो गेंदबाज के पास, तब तक सिंगल रन मुकम्मल। आखिरी गेंद का खेल बाकी इस पहले ओवर का। स्कोर कार्ड मात्र 9 रन बनते हुए स्कोर कार्ड के ऊपर। शॉर्ट पिच लाइन गेंद, टिप्पा गिरने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताने में चले जाते हुए, बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से, बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 9 रन बने पहले ओवर के समाप्ति के बाद। डीजे मित्रांनो, मॅच जरा स्पीडअप करायची, अजून एक सामना व्हायचा आहे मंडळातर्फे। परत परत तुम्हाला विनंती येते, मॅच जरा स्पीडअप करायची आहे, अजून एक सामना व्हायचा आहे, एक निर्णायक सामना अजून एक बाकी है। सुबोध गेंदबाजी मार्ग के ऊपर, और एक युवा गेंदबाज नजर आता हुआ।
अंपायर के दाई ओर से गेंदबाजी कर रहे स्ट्राइक के ऊपर वामन कावड़े। ब्लॉक वॉल में डाली हुई गेंद बिल्कुल ऑप्टिक की हल्की सी बाहर रखी थी, नीचे रही थी गेंद। ब्लॉक वॉल वाली गेंद खोज के निकल के खेलने का प्रयास करते लेकिन उसमें छोड़ दिया। दोहरे मन में नजर आए बल्लेबाज वामन कावड़े और गेंद बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में चली गई बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से। और एक बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाई ओर से सुबोध। कारपेट के साथ खेला हुआ शॉट, सिंगल रन मुकम्मल। सिंगल डबल के ऊपर निर्भर रहते हुए दोनों बल्लेबाज। 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। दूसरे ओवर के 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। अच्छी गेंदों को सम्मान करना होगा लेकिन एक दो बड़े शॉट अगर हो जाएंगे इस ओवर में तो बिल्कुल मैच ठीक ठाक स्कोर कार्ड नजर आएगा। फिर एक बार कारपेट के सारे आड़े बल्ले के साथ घुमाया गेंद को, सिंगल रन मुकम्मल। बेहतरीन फील्डिंग वहां पर। सिंगल के तहत पारी का स्कोर 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों का खेल हुआ समाप्त दूसरे ओवर के। सीमित 4 ओवर का मुकाबला और 36 रन बनाना है 4 ओवर में। कसावट भरी गेंदबाजी का जिम्मा लेकर बिल्कुल मैत्री स्पोर्ट आडेली टीम गेंदबाजी कर रही है। तो सामने बल्लेबाजी बिल्कुल वामन कावड़े और पीटर फर्नांडिस करते हुए। फुल टॉस गेंद, फिर एक बार बल्ले के रेडार में नहीं आई गेंद, सिंगल रन मुकम्मल। सिंगल के तहत पारी का स्कोर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। सिंगल टेबल के ऊपर निर्भर, लेकिन एक आध बड़े शॉट की तलाश करनी होगी इस ओवर में, तब जाकर स्कोर कार्ड ठीक ठाक नजर आएगा। हाथ खोलकर बल्लेबाजी करनी होगी अब मात्र बल्लेबाजों को, क्योंकि 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है इस ओवर का, लेकिन सुबोध की तारीफ करनी होगी। बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी कर रहे हैं। और एक बड़ा स्ट्रोक, कवर के रीजन से निकलते हुए स्ट्रोक, यहाँ पर हल्की सी मिसफील्ड और गेंद को पहुंच दिया बिल्कुल सीमा रेखा पार। 4 रनों के अच्छे रनों के लिए जो अंगारों के ऊपर चलते हैं ना, वो रफ्तार की ओर जल्दी पहुंच जाते हैं। बिल्कुल अगर बात की जाए ओवर की जो पहले 3-4 गेंदे बिल्कुल जैसे अंगारों जैसी थी, बिल्कुल सिंगल डबल के ऊपर निर्भर रहे। एक गेंद बिंदी निकली और बिल्कुल इंतजार कर रहे थे, बड़े तलाश कर रहे थे एक बड़े शॉट के लिए। 2 बड़े शॉट नजर आते हुए, एक कवर के में चौवा पीटर फर्नांडिस के बल्ले से, उसके बाद बैक टू बैक एक छक्का नजर आया लॉन्ग ऑफ के ऊपर से। बेहतरीन बल्लेबाजी, फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर आपा अपने ओर से पहली गेंद लेकर, और पहली गेंद के ऊपर उड़ाया, टान दिया गेंद को। गेंद बिल्कुल हेलो बाय बाय टाटा, सीमा रेखा पार। 6 रनों के लिए लेकर विस्फोटक रूप धारण करेगा मैदान में।
बेहतरीन ताबड़तोड़ विस्फोटक वाली बल्लेबाजी। फिर एक बार उड़ाया गेंद, काफी देर तक हवा में 3-4 खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, कैच का मौका जरूर बना था और बेहतरीन कैच लपका चलता किया, लेकिन जाने से धन्यवाद डीजे। तो नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के ऊपर मिस्टर प्रणय बाकर नजर आते हुए। 22 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर, 36 रनों का लक्ष्य, 28 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। यह गेंद टिप्पा गिरने के बाद हल्की सी ऑप्टिक के बाहर रखी थी, बिल्कुल वाइड के लिए मांग की जा रही थी, लेकिन अंपायर संतुष्ट नहीं हुआ पर गेंद विकेट कीपर के दफ्तर में बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट वापस लौटा डगआउट में। फिर एक बार आपा चलिए गेंद, फिर एक बार सफल होकर खेलने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति। स्कोर कार्ड कीपर बैक टू बैक 2 गेंदे बिंदी। आपा बिल्कुल लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद के ऊपर छक्का खाया, उसके बाद एक विकेट और अब मात्र 2 बिंदी गेंदे, यानी कि देर से आया लेकिन दुरुस्त आया। फिर एक बार आपा चले, टैप किया गेंद को बिल्कुल पॉइंट और कवर के बीच में से, सिंगल रन मुकम्मल। दूसरे रन का प्रयास रहेगा और यहाँ पर अच्छी रनिंग बिटवीन विकेट। तीसरा रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। चौथे की कोशिश करेंगे, जी हाँ बिल्कुल, विकेटों के बीच में तेज तर्रार दोनों बल्लेबाज जरूर है। 4 रन मुकम्मल किया, बेहतरीन रनिंग बिटवीन विकेट। पीटर की अगर बात की जाए प्रणय की, बिल्कुल विकेटों के बीच में बेहतरीन दौड़ लगाते हैं, हिरन जैसी दौड़ लगाते हैं और इसलिए फुर्तीले खिलाड़ियों में से एक माना ये आरएल शाह टीम के। इन 4 रनों के तहत पारी का 4 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, 36 रनों का पीछा करते हुए बेहतरीन अंजाम देते हुए इस मुकाबले को। यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद थी, टिप्पा गिरने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद बल्लेबाज को चकमा देके गेंद विकेट कीपर के दस्ताने में चली गई, बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब मात्र 18 गेंदों का खेल हुआ समाप्त, 6 गेंदों का खेल बाकी और 6 गेंदों में मात्र 3 रनों की जरूरत। 6 गेंदे 3 रन, यह जीत का इक्वेशन। 6 गेंदे 4 रन, सॉरी। चार रनों की जरूरत जीत के लिए आरएल टीम को। पहली गेंद स्ट्रेट डाउन खेलना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क न हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से। फिर एक बार बिंदी गेंद की समाप्ति नजर आती। पंडित जो कि गेंदबाजी मार्ग के ऊपर अपने ओर से दूसरी गेंद लेकर ब्लॉकर वाली गेंद अब मात्र खोद के निकाला, सिंगल रन मुकम्मल। दूसरे रन का प्रयास शायद जोखिम भरा रहेगा, सिंगल के पर संतुष्ट दोनों बल्लेबाज और सिंगल रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता। 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों का खेल हुआ समाप्त, अब मात्र 4 गेंदों का खेल बाकी और 4 गेंदों में 3 रनों की जरूरत। 4 गेंदे 3 रन, यह जीत का कुछ ने कांटे की टक्कर। एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में नजर आता। मैत्री स्पोर्ट आडेली अरुल के बीच में शॉर्ट पिच लाइन गेंद थी। यहाँ पर वाइड की मांग जरूर की जा रही है और अंपायर मेरी तरफ शाहरुख खान के पोज में नजर आते हुए वाइड की मांग पूरी होती है। यहाँ पर एक अतिरिक्त रन खाते में जुड़ेगा, यानी कि बिना पायल बचे घुंघरू। 1 रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब मात्र 2 रनों की जरूरत आने वाले 4 गेंदों के ऊपर। सिंगल रन मुकम्मल। दूसरे रन का प्रयास कर रहे थे यहाँ पर
बिल्कुल यहाँ पर विकेट का पतन। अब मात्र 3 गेंदों का खेल का खेल बाकी और मात्र इसी बीच स्ट्रेट ड्राइव सिंगल रन मुकम्मल। गेंद देखते न देखते बिल्कुल सी मारे का पार पहुंच गए। 4 रनों के लिए और इसी के साथ आरोली टीम अजून मातोंडकर लोक यायचंय, नाणेफेक करून घ्यायची आहे। अजून एक सामना व्हायचा, एक महत्वपूर्ण सामना बाकी आहे। अजून मातोंडकर मॅच मॅच ठरतोय वामन कावळे। विनंती राहील वामन कावळेला कॉम्बॉक्स मध्ये यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे।